हॅलो. हॅलो. श्री हा स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ दादा बोला. काय नाही, आम्हाला केंद्रे दादाचा नंबर पाहिजे होता आणि प्रदीप दादाचा. बरं, मेसेज करा, मी पाठवते. आणि आमच्या मालकीनी बरोबर ना. हा. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. अहो, मला दादांचा नंबर पाहिजे होता, हा, केंद्रे दादाचा. पाठवते, मला मेसेज करा ताई. हा, पण उचलत कशी नाही ती हो. कोण? दादांचा पाठीमागे मला मोबाईल मध्ये नंबर गावला, हा पण उचलत नाही ती. आणि मला अनुभव बी थोडा शेअर करायचा आहे. हा, करा ना ताई. तुम्ही टाइम आहे ना तुम्हाला? हो, आहे ना, आज रविवार आहे ना ताई. सॉरी, मला जास्त नाही म्हणजे बोलता आलं नाही तरी सॉरी ही करते. मी तुम्हाला सांगते, मला 1 काय वर्ष बोलताय झालं. म्हणजे पहिल्यांदाच मी अनुभव शेअर करते. हा, करा ताई. हा, मला वर्ष झालं महाराजांनी का नाही, मला आमचं लग्न झालं तसपासून का नाही आम्ही इथं घर बांधलं. कुठे इथं आमचं आम्ही तिथं आहे ना, चापडवर केलाय मी फोन. कुठे आलं ते? राम मंदिर बघा, उमरस साईड, कराड हा साईड. हा 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 हा. हो हो. तर तुम्हाला सांगते मी, हा. 1 वर्ष झालं का नाही, म्हणजे पोरं माझी लहान होती त्यावेळेस, आम्हाला घर बी नव्हतं त्यावेळेस. तर बापरे. मी शेड एकदा बांधलं होतं. हा हा शेड म्हणजे असं 5 बीच टाकून टाकलं होतं एकदम. हा, हा. राहायापुरता आपला एक रूम काढला होता. अच्छा. तर त्या आस्ते तर ती पुन्हा आम्हाला घरकुल आले, त्यानंतर मी पाया काढून घर बांधलं. बापरे. हा, पाया मग घरकुल म्हणजे 28,000 त्यावेळेस. पोरं लहान होती, ती लय वर्ष झाली अहो त्याला, 20 वर्ष होऊन गेली. हो का? अरे वा. हा. मी पाया काढून घर बांधल्याच्या नंतर ज्या ठिकाणी आम्ही घर बांधलं त्या ठिकाणी जरा अडचण होती. बरं. हा हा. अडचण होती म्हणजे ती आम्हाला कळाली आणि ती मग आम्हाला ताप द्यायला लागली बाई. अरे अरे. हा हा. लय म्हणजे जबरदस्त ठाईकच होती त्या जागेवर, आम्ही जिथं बांधलं तिथं. अरे बापरे. हा हा हा. हा, ठाईक होती, जबरदस्त होती, म्हणजे अशी आम्हाला आमचा जीव घेण्याजोगी होती. ते तुम्हाला कसं कळलं? आणि मग ती कळलं बघा, आम्ही इकडे तिकडे बघितलं आणि तकलीफ होत होती ना आम्हाला घरात, सारखं म्हणजे जाणवत होतं. अच्छा अच्छा. हा 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 हा. मग त्याच्यामुळे तोचपासून आम्ही 1 वर्ष काढलं. 1 वर्ष म्हणजे भगवंत बघा, लक्ष्मीचं स्थान आहे माझ्या घरात. हो. अच्छा. हा. मग तिकडून बी जरा म्हणजे साथ भेटली, म्हणजे त्यामुळं आम्हाला वाचवलं तिकडून बी जरा. बापरे. हा हा. तकलीफ नाही जास्त होऊन दिली. मग तुम्हाला सांगते, तिथून लय हाल काढलं आणि तिथून आम्हाला बी तकलीफ लय व्हायला लागली. तिथं सहन केलं. त्यानंतर पुन्हा मी तुम्हाला सांगते, वर्ष झालं हा. शंकराच्या मंदिरात गेलो आम्ही. अच्छा. हा हा. एरपाळच्या तिथं बघा, पाटणच्या तिथं एरपाळच्या तिथं मंदिर आहे. हा हा हा. तिथं गेलो. तिथं गेल्याच्या नंतर तिथं माझ्या अंगात आलं. अरे बापरे. माझ्या पहिल्यांदा? अंगात म्हणजे पहिल्यांदा नाही, लक्ष्मीचं वारच आहे अंगात माझ्या. बरं बरं. हा हा हा. अंगात आल्याच्या नंतर तिथं म्हणजे लय माझं बी हाल झालं. तर तिथं सांगितलं 21 वाऱ्या करा, अमका करा, तमका करा. हा हा हा. मग ते का आमचं मालक जरा आलं आडवं, नाही की म्हणलं तर माझ्याच्यानं त्या वाऱ्या होणार नाही, ते आम्ही काय करू शकत नाही. हा 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 हा. तर म्हणलं तर नाही करणार, मला तुम्ही असं करा की मला हितनंच आपला गुण द्या, मला काही याला जाणार, माझी परिस्थिती बी नाही. हा हा. तर मग तिथून आता आम्ही बी नाराज झालो. हे काय ऐकणार, तर म्हणजे घरातली अडचण असल्यामुळे सगळ्या गोष्टी खुटावल्या ना. बरोबर आहे, अगदी खरं आहे. मग त्याच्यामुळं मग ती नाही नफरत केली. मग तिथून आम्ही रडत आलो, म्हणजे घरातच अडचण होती ना. हो. सदैव मला बरोबर. घरात तकलीफ होत होती. हा हा हा. रडत आलो. तर आल्याच्या नंतर आमच्या संघ महाराज आले तर बघा. अरे वा. हा, स्वामी समर्थ आमच्या संघ आलं. तर हे अनुभव मला स्वामी समर्थ कोण हीच माहित नव्हतं. आणि मग तुमच्या बरोबर आले हे कसं कळलं तुम्हाला? आलं कसं तुम्हाला सांगते, कधी स्वामी समर्थ कोण, दत्तगुरु कोण, काय मला माहित नाही. आणि तिथून घरी आल्याच्या नंतर कधी माझ्या मोबाईल मध्ये स्वामी समर्थांचा फोटो कधीच नाही धावला. अगं बाई. हा हा. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगते, माझ्या मोबाईल मध्ये ना अशीच रडत बसले होते. ह्यांच्याबरोबर मी बोलले नाही, ह्यांच्याबरोबर भांडण, ती बी माझ्याबरोबर बोललं नाही. तर रडत बसले ना, मोबाईल हातात घेतला, पहिल्यांदाच स्वामी समर्थांचा फोटो. अरे वा. आणि कुणाचा तरी पहिल्यांदाच असा अनुभव आला ना, हा की म्हणजे त्याच्यात अनुभव टाकते ती ना, हा हा. तो आला की एका बाईनं घर घेतलं होतं आणि त्या घरात अशी खूप अडचण, हा हा. आणि महाराजांनी ती नष्ट केली. अच्छा. हा हा हा. मग त्याच्यावर मी तुम्हाला सांगते, तिकडून पाटणवरनं येऊन दुसऱ्या दिवशी हा फोटो दावून तिसऱ्या दिवशी आमचा गुरुवार बाजार आहे बघा.
बरं. हा हा. आणि बाजारात मी गेले, बाजारातनं फोटो आणला, तर बाजारातनं मी रडतच आले घरी फोटो घेऊन. हा हा हा. इतक्या वर्ष झाला आम्ही रडतच होतो. बरोबर. हा. रडतच आली, छातीला फोटो लावून घरी आले, तर डगर आहे आमची बघा, म्हणजे कडा असल्यासारखे. बरं. मग ती हा हा. चढून वर मी छातीलाच फोटो धरला होता. बरं. हा हा. पुढं कोण हसतंय मला किंवा काय असं नाही. हा हा हा. छातीला फोटो धरून मी घेऊन आले आणि डगरवर चढून अर्ध्यात आल्याच्या नंतर मला जरा फ्रेश वाटल्यासारखं झालं. अरे वा. म्हणजे मला तकलीफ जी होती ना जास्त, ती जरा कमी झाली. कमी झाली तेवढ्यातल्या तेवढ्यात बघा. हा, तेवढ्यात म्हणजे कमी, महाराजांनी कमी केली. म्हणजे मला त्याचा अनुभव लगेच आला, रिझल्ट लगेच आला. हो हो हो. आणि तुम्हाला सांगते, घरी आले आणि घराच्या पायऱ्यावर चढून आल्याच्या नंतर ना हा. पूर्णच व्यतिरेक झाले. अरे वा. हा, आणि त्याच्या दुसरी दिवशी तुम्हाला सांगते, हा तिथनं जी महाराजांची स्वप्न, माझं पोरगं हरी नाव आहे माझ्या पोराचं, हा हा हा. त्याची बायको सोनाली, ती स्वप्नात यायला लागली. अरे बापरे. आमच्या चुलत दिराच्या पोराचं नाव आहे बघा विकास. हा हे स्वप्नात. आमच्या चुलत दिराच्या सोनांचं नाव आहे, एकीचं आरती, एकीचं ज्योती. हा 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 हा. ती अशी चौघी पांजून संघ आली ती स्वप्नात माझ्या. अरे बापरे. हा हा. आणि माझं पोरगं आहे ती घरात अख्खी रात लाडू खातया. ते अगं. कळीचं लाडू, गऱ्याचं हे बुंदी, बेचनचं लाडू, हा हा हा. ते खातया. अगं आणि बाई. सोनाली घरातली सगळी घाण काढतीया. अरे वा. सोनालीनं घरात टोप गॅसवर ठेवलाय, हा चुलीवर चुली पेटावली सोनालीनं लगेच, म्हणजे माझ्या सोनानं हा हा. स्वप्नात. आणि गॅस चुली पेटवली, त्याच्यावर खाली काळा टप ठेवलाय बघा. बापरे. हा. काळा टप ठेवला आणि चुल एवढा जाळ लावलाय खालनं. आणि हो. वरच्या काळ्या जाळा चुलीवर काळा टोप, आणि टोपाव आंघोळीला पाणी ठेवलंय. बापरे. हा हा. म्हणजे ते काळा टोप बघा. मग मला दुसऱ्या दिवशी कळालंय की महाराजांनी हा. काळ होतं, ती माझ्या मागं काळ होता, ती जाळून टाकला. खरंच खरंच. हा, खरंच. हा. आणि किती छान. मग तुम्हाला सांगते, मी माझ्या सोनाला म्हणते, अगं सोनाली, सपनात, हं. अगं सोनाली, अशी का करतीस ग? तुला चूल पेटवायची आणि त्याच्यावर टप ठेवून का जाळतीस? एवढा काळा टप चांगला आहे, कशाला जाळतीस? नुसतं टोप ठेवती. तर हा, मला हा. म्हणते, तुम्ही ग बसा, तुम्हाला माहित नाही मी काय करते ते मला माहित आहे. ते अरे जळू द्या, बापरे. जळतोय ना, जळू द्या. अगं बाई. हा. तर पण मग मी पुन्हा म्हणलं, जाऊन दे, तीच करते, तिला कशाला बळेन तिच्या नादाला लागा, जाऊ द्या. हो, मग इकडं तिकडं मी नादारवाज फिरवली, तर सोनालीनं लपालपी सगळी केली. इकडची कपाट इकडं, इकडचं इकडं, म्हणजे लेवल ना एकसारखं सगळं. मी म्हणते, बाया किती दिवसातनं जरा सून माझ्या आडगी आहे. हो, तर मी म्हणते, किती दिवसातनं सोनालीनं माझ्या घरलं लगेच केलं, सुधारली बरं का सोनाली. अरे वा. हा, म्हणजे सोनाली म्हणजे सोनच माझ्या घरात. स्वामी समर्थ. मला खरंच सांगते, खोटं नाही बोलत. खरंच ताई, किती छान लय आहे. लय लय अनुभव महाराजांनी दिला. आणि आता तर वर्ष झालं, तुम्हाला 1 वर्ष मी हं. गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेला ना गुरु करून घेतलं होतं. हो का. हो, मग त्या दिवसापासून जी तांब्या फिरत होता. अरे बापरे. हो, तांब्या तीर्थ बनवते मी रोज 21 किती तारक मंत्र 11 वेळा तारक मंत्र रोज घेते. एक दिवस काढा कर, अडचण असेल, सुताक असेल तर मी नष्ट करते ते, मग तेवढा दिवस हा, ते हा, करते, हा, नाही तर हा. रोज घेते मी. अरे वा. आणि ते झालं का नाही, तर तुम्हाला सांगते 11 वेळा मला डायबिटीज आहे, बीपी आहे. अरे बापरे. त्यामुळे मी ऐका ना, मला म्हणजे झेपत नाही जास्त, म्हणून मी 11 वेळा तारक मंत्र जप करते. हा, हा, आणि स्वामी चरित्र सारामृत आहे ना, 3 अध्याय रोजचं घेते. आणि अरे. जर गुरुवारी त्यांनी उपास धरलाय, मला निभत नाही उपास, हा. तर तेच नाही म्हटलं तुम्ही धरा उपास, हं. आणि मी पूजा करते. तर तेच नाही म्हणलं, गुरुवारी तुमच्या उपासा दिवशी स्वामी चरित्र नाही, संक्षिप्त गुरुचरित्र आहे ना, हो 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 ती हो. 7 अध्याय घेते बापरे. दर वा. गुरुवारी. वा मग त्याचा वा. मला एवढा रिझल्ट आलाय. मग मला आता ती तकलीफ महाराजांनी सगळी नष्ट जाळून टाकली. मला ते सगळं दावलं. मला खरं सगळ्या घरातनं फिरत होतं ते सगळं दावलं मला. बापरे. बघ. न पूजा करता 4 दिवसात नष्ट केलं. इतकी आम्हाला म्हणजे तकलीफ होत होती घरात. बघा किती हा. कमाल आहे ताई. आणि 1 वर्षच झाले मी पूजेत आली, सेवेत आली. महाराजांनी घेतलंय मला. बघा खरं आणि भाग्य लागतं, स्वामी सेवेत यायला पण भाग्य लागतं ताई. भाग्य लागतं. हा. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, 1 वर्ष तांब्या फिरला, ते आता ह्या गुरुपौर्णिमेच्या अगोदर 4च दिवस बंद झाला. अरे बापरे. हो का. हो, या कालच्या गुरुवारी.
गुरुपौर्णिमेला. आणि आता पोराला बघा आमची परिस्थिती बी अशी तशीच आहे हा. आणि बारकं पोरगा आहे 4 वर्ष झाली लग्नाला. त्यानं बघा आता रूम बुक केलाय. अच्छा. हा हा. आतापर्यंत आम्हाला खोलातच जात होतो, डबऱ्यातच जात होतो, पण तोंडापर्यंत येत होतं पण तोंडात जात नव्हतं. जात नव्हतं. किती मुलं आहेत तुम्हाला? 2 मुलगा आहेत, मुलगी नाही. आणि थोरला मुलगा आहे का नाही, खोटं नाही सांगत, आम्ही रडतो यावं त्याच्यासाठी. का बरं हो ताई? रडतोय असं की 7 वर्ष झाली लग्नाला, ती सून नाही चांगली भेटली. आणि त्यात तिनं कदा केली की तो कदा करतोय, तिनं कदा केली की तो कदा करतोय, असंच होतंय घरात. मग ना ते संसाराचा याड तिला, ना कुठल्या गोष्टीचा याड. म्हणून म्हणलं परदेशाचा किंवा मला तर पूजा करता जास्त येणार नाही. माझ्या आपल्या शक्तीच्या सहाराने मी करीन. ताई, तुमच्या या अनुभवात ना सगळे सेवेकरी कमेंट करतील, तेच आशीर्वाद मिळतील आणि तुमची मुलगी, सून आणि मुलगा अगदी व्यवस्थित संसार करतील. काल तुम्हाला सांगते ते ना कंप्लेंट देऊन आला. दोघं एकत्र राहत नाही का? दोघं एकत्र राहत नाही? एकत्रच नाही ती, सगळ्या गोष्टी एकत्रच करते ती, राहते ती. पण पटत नाही एकामेकाचं. ना त्या पोरीला संसाराचं याड, ना दुसऱ्या कुठल्या गोष्टीचं याड. सारखं भांडणाची वारी याड नाही. ती पोरगं बी तसंच करतोय मी जी चाललं की. मग ते कुठे राहतात? पनवेलला राहते ती. मग त्यांना मुलं बाळ? एक मुलगी आहे किंवा. मग त्या मुलीवर काय परिणाम होईल त्यांना कळतं का? अहो ती बी पोरगी तशीच त्यांच्यासारखीच राहायला लागली. म्हणून त्यांनी म्हणलं दादांच्याकडून काहीतरी घ्यावं. अरे बापरे. मला काय जुळेल तेवढी दादांच्याकडून सेवा, कारण मी बी आजार आहे. अरे, महाराजांनी आतापर्यंत मला महाराज देणार 100% देतीलच ताई, सगळं छान होईल. आणि मग छोटा मुलगा आणि सून कुठे असतात? ती नेरूळ आहे, ती बी एका जाग्यावर होती, पण या वादामुळे ती बी साईडला झाली. ती मग तिने बी आता रूम बुक केलाय बघा. किती 24 लाखाचा रूम बुक केला. महाराजांनी सगळं गुरुवारच हे सगळं घडलंय. अरे वा. आणि मग तुम्ही दोघंच राहता तिकडे? आम्ही गावाला दोघंच आहे. आम्ही म्हणतोय आता जायचं आहे मुंबईला. हा 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 हा. मुलं शिकलेत ना व्यवस्थित? शिकले ती एकाची मोठ्याची झाली 15वी हा. आणि बारक्याची झाली 12वी. पोरगी दुसरी बी चांगली, सुना बी बारकी बी सून चांगली भेटली. अच्छा. पण ही सोनाली ना? पोरगी नाही जास्त अक्षता. आणि मग सोनाली कोणती मोठी? मोठी सोनाली. तीच पोरगी पहिल्यापासूनच होती तशी वाटतं त्यांच्या घरी. अच्छा. आम्हाला कोणी काय सांगितलं नाही तरी तशीच वागते ना. आम्ही भांडत ना तंडत ना काय करत. नाही दुसऱ्या नाही, ठिकाणी होईल असती ताई. तर तिला कोणी ठेवली नसती. पण आम्ही नाही, तिच्या कुठल्याच गोष्टीचा नाही विचार कधी केला. समजून घेतो आम्ही सगळ्या गोष्टी. नाही, होईल ताई. तिला पण काहीतरी असेल थोडाफार त्रास. आहे की तिला नाही आम्ही राग करत नाही. त्याला बी आम्ही समजावतो नको भांडूस, होईल ती बी चांगली काहीतरी आज प्यार गिरत अशा. हो हो. तिने बी समजून घेतलं पाहिजे हे मला म्हणायचं. आणि वरनं तिला बी त्यानं समजून घेतली पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. खरी गोष्ट आहे ना. दोघं किती एका समजदार नवरा आहेत तुम्ही, किती छान विचार आहेत तुमचे. आहे का नाही. काय आम्हाला परपंच करायचा आहे का? आता आमची अर्धी लाकडं तुम्हाला सांगते, खोटं नाही बोलत, भगवंताला सांगते, अर्धी लाकडं आपली मसवट्यात गेली असते. अगदी बरोबर आहे ताई, खरंय. काय अर्ध्यासाठी काय मला थोडी त्यांचा परपंच करायचा. ते दोघं सरळी माझ्या पुढे दिसली तर मला किती समाधान वाटेल सांगा. खरंय खरंय. एक दिवस नाही, रोज रडतो आम्ही. आईबापाला कोण सून नको असते का? मग लोक नको असतो सांगा. खरंय खरं. रडू नका ताई, होईल सगळं. एक दिवस घरात नाही भांडण, एक दिवस नीटनेटकं आम्ही खाल्लंय. हायच फोन आला, भांडण झालं, हायच हे आमचं झालं. ती पोरगी त्याच्या तोंडाला तोंड देणार, तो तिच्या तोंडाला तोंड देणार. अरे राम. कसं मला बरं वाटेल सांगा बरं. त्यामुळे तुमचा बीपी वाढतो ताई. बीपी वाढतो म्हणून म्हणलं दादांच्याकडून, म्हणलं आपली मला काय होईल ती. हा, मला मेसेज करा ताई, मी पाठवते तुम्हाला. मला मेसेज नाही ना करता येत. त्यांच्याबरोबर बोला. हा हा हा. बोला त्यांच्यावर. हा, द्या द्या. हॅलो. हो दादा, हा बोला. मेसेज करा मला, नंबर द्या असं, मी लगेच पाठवते दोन्ही दादांचे नंबर. हा, मला मेसेज नाही करता येत. अरे बापरे, कोणाकडनं करून घ्या दादा. बर बर चालतंय. हा हा, प्रदीप दादाचा नंबर द्या. कसं आहे, देते. तर ते म्हणते की नाही, मुलगा आमचा देवाला नाही मानत. अच्छा. मोठा मुलगा आहे का नाही, हा हा हा. त्याला देवाचं मानतो, मम्मी नाही देवाला मानत. ती मोठी सून पण तशीच आहे. ती थोडंफार मानते देवाला, पण मुलगा आमचा मानत नाही. नाही पण तुम्ही प्रसाद वगैरे दिला तरी
तुम्ही हा? दादा स्वतः उपवास करतात ना मी स्वामींसाठी? करतो की उपवास हा आणि मोठी गोष्ट लहान आहे. मुलगा पण आमचा उपवास धरतो स्वामींचा. अरे वा वा वा. ती नाही, मोठी होणार सून बघा दादा. तसं. हा. तुमचं लवकरच चांगलं होईल बघा. हा लवकर चांगलं होईल ना दादा. हो हो चालतंय की. हा श्री स्वामी समर्थ. हो, 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 श्री स्वामी समर्थ. करतो मेसेज नंतर पाऊस हो हो पडतोय आता. हो हो. हा, बोला काय म्हणते. हॅलो. हा बोला तेच ताई. आमचं, हा? बोला बोला मी पाठवते. हा, चला. हा हो